आज म्हटलं मस्त अशी पातोडीची भाजी बनवते, जशी मला आई बनवते तशी. पातोड्या तर बनवून पाहिलं मी, पण ते काही जमलं नाही. मग तसे त्याचे गोळे वगैरे करून टाकले, कारण की मला झालं होतं त्या भाजीतले पचका, तो काही जमलं नव्हता. त्याच्यानंतर मग सकाळी जेवणं वगैरे, भांडे वगैरे सर्व झाले होते. त्याच्यानंतर मग कपडे पण सकाळीच धुतले होते, तर दुपारपर्यंत ते वाहून गेले होते, कारण की गणपती उठले त्याच्या दुसऱ्या दिवशी एवढं ऊन पडलं होतं ना की बापरे. मग पूर्ण असे कपडे धुवून घेतले. कपडे धुतल्यानंतर मग हे पण करून घेतलं. आता त्याच्या घड्या वगैरे करायच्या होत्या, मग ते पण करून घेतलं. पण तेवढ्यात त्यांचा फोन पण आला होता. ते बोलले होते मस्त असा काहीतरी जेवणाला बनव. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग आता जेवणाला काहीतरी, आता भाजी पोळी तर सकाळून बनवली होती, आता दुसरंच काही वेगळं बनवणार आहे. पण त्याच्या आधी म्हटलं पहिले कपड्याच्या घड्या वगैरे करून घेते. मग हे कपड्याच्या घड्या वगैरे करून घेतल्या. त्याच्यानंतर मग म्हटलं आता जे सकाळी भांडे धुतले होते ते लावून ठेवतो, कारण की मग ते गॅसच्या वट्यावर थोडंसं मग आवरलं की तिथं मग मोकळी जागा पण होऊन जाते आणि आपल्याला पण लवकर लवकर अशी कामं आवरले जातात. त्याच्यानंतर हे भरण्या पण मी किराणा भरला होता याच्यात त्यावेळेसपासून हे आले ना, काही पुसलंच नव्हतं. म्हटलं आता एक वेळेस पुसून घेणार आणि दसऱ्याच्या वेळेस तर मग साफसफाई करावंच लागते. त्यावेळेस पूर्ण त्यातलं सामान काढून मग ते धुवूनच घेणार आणि उन्हात पण टाकेन. आता काही पाणी पाऊस येते की नाही येत काय माहिती, तसं पण आता काय माहिती. त्याच्यानंतर मग मस्त असं सोयाबीनचं भात करणार होते मी, मस्त फ्रायवाला. मग मस्त असा भात वगैरे केला, जेवण वगैरे केलं मी. तर मी नंतर दुपारून खाल्ला होता. त्याच्यानंतर सशाले पण द्यायचं होतं, सशाले पण गोबी वगैरे दिली. सकाळपासून त्याच्यातच होता, त्या टोपल्याखाली ठेवेल. त्याच्यानंतर आता भांडे घासतो, असा होता आजचा दिवस. चला.